नमस्कार. कधी असं होतं का की मनात सगळं क्लिअर आहे, पण तेच लिहायला बसल्यावर शब्दच सापडत नाहीत? असं आपल्यापैकी बऱ्याच जणांसोबत होतं नाही का? तर आज आपण एका अशाच AI असिस्टंटबद्दल बोलणार आहोत, जे आपलं लिखाण सोपं आणि एकदम प्रभावी बनवतं. तर आज आपण ज्या माहितीवर बोलतोय ना, त्याची सुरुवातच एका मोठ्या ध्येयाने होते. चला तर मग बघूया की एआयच्या मदतीने हे ध्येय कसं गाठता येतं. खरं सांगायचं तर प्रोफेशनल जगात म्हणजे ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी चांगलं लिहिणं हे एक चॅलेंजच असतं. बघूया तरी यात नक्की अडचणी येतात तरी कोणत्या. सगळ्यात मोठी अडचण म्हणजे योग्य शब्दच सुचत नाहीत, बरोबर. मनात सगळं असतं, पण ते कागदावर उतरवताना आपली गाडी कुठेतरी अडखळते. अनेकांना हा अनुभव येतो. आणि खरंच, मनात काय आहे आणि ते शब्दात कसं मांडतोय, यात खूप मोठं अंतर असू शकतं. त्यातल्या त्यात इंग्रजीमध्ये लिहायचं असेल तर मग तर आत्मविश्वास अजूनच कमी होतो. हीच तर अडचण आहे, जी आपल्याला दूर करायची आहे. पण थांबा, या समस्येवर एक जबरदस्त आधुनिक उपाय आहे. चला तर मग ओळख करून घेऊया आपल्या आजच्या खास एआय असिस्टंटची. याचं नाव आहे वर्ड ट्यून. आता हे काय करतं, तर हे एक असं एआय टूल आहे जे आपली साधी सोपी वाक्य घेतो आणि त्यांना अधिक स्पष्ट, प्रोफेशनल आणि एकदम प्रभावी बनवून देतो. सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं लिखाण सुधारण्याचंच काम करतो हा. आणि याचे फायदे फक्त वाक्य सुधारण्यापुरतेच नाहीत हा. हे आपलं लिखाण जास्त प्रभावी बनवतं, योग्य टोन सेट करायला मदत करतं, आपला संवाद एकदम क्लिअर करतो आणि हो, आपला शब्दसंग्रह पण वाढवतो. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट काय माहितीये, हे वापरायला एकदम सोपं आहे. बरं, थेरी खूप झाली. आता प्रत्यक्ष बघूया की एक साधनचं वाक्य एका जबरदस्त प्रभावी वाक्यामध्ये कसं बदलतं ते. हे बघा, इथे काय होतंय. साधं वाक्य आहे, आय वॉन्ट दिस वर्क फास्ट, म्हणजे मला हे काम लवकर हवं आहे. पण वर्ड ट्यून त्याला कसं बदलतंय बघा. आय वुड अप्रिशिएट इट इफ दिस वर्क कुड बी कम्प्लिटेड प्रॉम्प्टली, म्हणजे हे काम वेळेवर पूर्ण झाल्यास मी आभारी राहीन. पाहिलं किती प्रोफेशनल वाटतंय हे. एका छोट्याशा बदलामुळे वाक्याचा पूर्ण प्रभावच बदलून जातो. पण हे फक्त वाक्य बदलण्यापुरतं मर्यादित नाहीये. यात अजून बरंच काही आहे. चला आता याची काही खास वैशिष्ट्ये बघूया आणि रोजच्या आयुष्यात हे आपल्या किती कामी येऊ शकतं ते पाहूया. यामध्ये खूप भारी फीचर्स आहेत. म्हणजे आपल्या गरजेनुसार आपण फॉर्मल किंवा कॅज्युअल टोन निवडू शकतो. एखादं वाक्य खूप मोठं वाटत असेल तर ते लहान करता येतं, किंवा लहान वाटत असेल तर मोठेही करता येतं. आणि सगळ्यात भारी म्हणजे आपण टाईप करत असतानाच एआय आपल्याला सजेशन्स देतं. आणि जे लोक नवीन आहेत, ज्यांना इंग्रजीची भीती वाटते, त्यांच्यासाठी तर हे एकदम सोपं आहे. फक्त 3 स्टेप्स. पहिलं, साधं वाक्य लिहा. दुसरं, त्याला सुधारण्यासाठी वर्ड ट्यून वापरा. आणि तिसरं, जे बदल झाले आहेत ना, त्यातून शिका. हे लिहा, सुधारा आणि शिका, हे जे चक्र आहे ना, ते लिखाण सुधारण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. ओके, मग प्रश्न येतो की हे वापरायचं कुठे? तर खरं सांगायचं तर सगळीकडे. आपण विद्यार्थी असाल किंवा नोकरी करत असाल, सगळ्यांसाठी हे फायद्याचं आहे. चांगला ईमेल लिहायचा असेल, असाइनमेंट करायची असेल किंवा अगदी प्रभावी रेझ्युमे बनवायचा असेल, प्रत्येक ठिकाणी हे आपलं काम सोपं करतं. पण ह्या सगळ्याच्या मुळाशी काय आहे, या सगळ्याचा खरा फायदा काय आहे? तो आहे आत्मविश्वासाने संवाद साधता येणं. हे बघा, एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे. आपलं इंग्रजी जितकं चांगलं, तितका आपला प्रभाव जास्त पडतो. आणि विशेषतः जे MSCIT शिकतायत त्यांच्यासाठी तर प्रोफेशनल जगात यशस्वी होण्यासाठी चांगलं लिखाण येणं खूप म्हणजे खूपच महत्त्वाचं आहे. बरं, हे सगळं ऐकून जर हे वापरून बघायची इच्छा झाली असेल तर ते खूप सोपं आहे. फक्त wordtune.com या वेबसाईटवर जायचं किंवा आपल्या क्रोम ब्राउझरमध्ये त्याचं एक छोटंसं एक्सटेन्शन इन्स्टॉल करायचं. मग काय, आपण जिथे कुठे लिहितो, म्हणजे जीमेल, गुगल डॉक्स किंवा इतर कुठल्याही वेबसाईटवर, तिथे हे आपोआप आपली मदत करायला हजर होईल. आणि शेवटी आपण पुन्हा त्याच मूळ मुद्द्यावर येतो की नवीन टेक्नॉलॉजीमध्ये मास्टर होऊन आपलं भविष्य घडवणं आणि वर्ड ट्यून सारखं साधन वापरणं हे त्याच दिशेने टाकलेलं एक खूप महत्त्वाचं पावलं आहे. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. भविष्यात एआय आपल्या बोलण्याची, लिहिण्याची, म्हणजे आपल्या संवादाची पद्धत अजून किती आणि कशी बदलेल? जरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?